Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. What we are going to learn today? We are going to learn today capacitor and what is meant by capacitance. Okay. So last lecture what we have seen dielectric and polarization. What is dielectric? Dielectrics are non-conducting substances. Dielectric म्हणजे आपण काय शिकलो? Dielectric म्हणजे आपण सांगितलं non-conducting substances किंवा त्याला आपण काय म्हणलंय? इन्सुलेटर म्हणलंय. बरोबर का? की जेणेकरून ह्या इन्सुलेटर असेल किंवा नॉन कंडक्टर मटेरियल असेल की त्याच्यामध्ये आपल्याला फ्री चार्जेस भेटतात का? देयर आर नो फ्री चार्जेस. त्याच्यामध्ये फ्री चार्जेसच नाहीये. हेन्स इट इज दिस डायइलेक्ट्रिक इज यूज्ड फॉर टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे आपल्याला हा डायइलेक्ट्रिक कशासाठी वापरायचा आहे की जिथं आपण काय करू शकतो की इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोर करू शकतो. बरोबर. मग तुम्हाला मी त्यासाठी सांगितलं जर कंडक्टर आपण कन्सिडर केला तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड काय होणार? टोटली झिरो होणार. म्हणजे बघा आता डायइलेक्ट्रिकचे मटेरियल तुम्हाला दोन पद्धतीने डिवाइड होतात. कोण आहेत ते? तर एक म्हणजे पोलर सबस्टन्सेस आणि दुसरा म्हणजे नॉन पोलर सबस्टन्सेस. ठीक आहे. आता पोलर सबस्टन्स मध्ये आपण काय सांगितलं होतं? ह्या पोलर सबस्टन्स मध्ये आपण सांगितलं सेंटर ऑफ मास ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लिआय आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज न्यूक्लिआय. एक तर ते काय सांगितलंय ते डू नॉट कोइन्साइड विथ इच अदर. एक तर आपण काय सांगितलं ते कोइन्साइड विथ इच अदर. ठीक आहे. एकाला आपण काय सांगतोय ते हॅव परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. दुसऱ्याला काय सांगतोय ते डू नॉट हॅव परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट किंवा इट डज नॉट बिहेव लाइक अ डायपोल मोमेंट. But if you bring the dielectrics, whether it is polar, whether it is non-polar, if you bring this dielectric material into the electric field, both substances, that is polar as well as non-polar, they will behave like a electric dipole moment. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल असा एक मटेरियल आपण कन्सिडर केला होता. त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केला. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केल्यामुळे काय झालं? इथं तुम्हाला चार्जेस मिळाले. कोणते चार्जेस मिळाले? पॉझिटिव्ह चार्जेस मिळाले. तर कोणते मिळाले? निगेटिव्ह मिळाले. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय इथं तुम्हाला अशा पद्धतीनं अलाइनमेंट तुम्हाला बघायला मिळते. ओके. अलाइनमेंट मग हे कुठं होतं? हे होतं आपल्याला पोलर सबस्टन्सेस मध्ये. नॉन पोलर मध्ये असं होतं का? नॉन पोलर मध्ये फक्त ते काय करतात? ते फक्त स्ट्रेच करतात. ते फक्त काय करतात? स्ट्रेच करतात. ठीक आहे. पण ते अलाइन मध्ये येतात का? ते अलाइन मध्ये येत नाही. हे फक्त कोणासाठी येतं? पोलर साठी येतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पोलर सबस्टन्स मध्ये काय बघितलंय, नॉन पोलर सबस्टन्स मध्ये काय बघितलंय. ठीक आहे. मग आता बघा एका बाजूला तुम्हाला कोणते चार्जेस मिळाले ऑफ द डायइलेक्ट्रिक? डायइलेक्ट्रिकच्या एका बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस मिळाले, डायइलेक्ट्रिकच्या एका बाजूला निगेटिव्ह चार्जेस मिळाले. ठीक आहे. मग आता ही जी ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला आपण म्हणलं ई नॉट. ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्डला काय म्हणलं? ई नॉट. आणि हे जे चार्जेस क्रिएट झाले त्या चार्जेसला आपण काय म्हणले? these charges are called as polarization charges or it is also known as induced charges. It is also known as induced charges. मग इथं तुम्हाला अजून एक इलेक्ट्रिक फील्ड बघायला मिळेल. मग ती फील्ड म्हणजे पोलरायझेशनची इलेक्ट्रिक फील्ड किंवा इंड्युस्डची इलेक्ट्रिक फील्ड. मग आता टोटल नेट इलेक्ट्रिक फील्ड किती राहणार? तर ई नेट इज इक्वल टू मिळालेली फील्ड किती? ई नॉट. पाठीमागून मिळाली किती? ई पी. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं? ई नॉट मायनस ई पी. बट इट इज इक्वल टू झिरो और नॉट इक्वल टू झिरो? डायइलेक्ट्रिक असेल तर इट इज नॉट इक्वल टू झिरो. बट कंडक्टरचा जर तुम्ही वापर केला तर कंडक्टर तुम्हाला काय सांगतोय? इट विल बी इक्वल टू झिरो. म्हणजे कंडक्टरचा वापर केला तर इथे एनर्जी स्टोर होणार का? इथे एनर्जी स्टोर होणारच नाहीये. मग त्यासाठी आपण काय करतोय? वी आर युजिंग डायइलेक्ट्रिक मटेरियल. कळतंय? मग डायइलेक्ट्रिक मटेरियल कशासाठी वापरायचं आहे? टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. मग आता ही एनर्जी स्टोर झाली कुणामुळे स्टोर झाली? तर डायइलेक्ट्रिकमुळे. म्हणून आता आपण कसं बघणार आहोत? पॉईंट 2 म्हणजे कॅपॅसिटर. म्हणजेच त्याची काय असणार आहे? कॅपॅसिटी. येते लक्षात? चलो ओके पुढे जाऊया. आता इथं अजून एक फॉर्म्युला आपण बघितला तर पोलरायझेशनचा. आता हे चार्जेस कुणावरती डिपेंड आहेत? तर हे इलेक्ट्रिक फील्डवरती डिपेंड आहेत. म्हणजे आपण काय म्हणलं होतं? पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. हेन्स पोलरायझेशन इज इक्वल टू susceptibility into E. And what is susceptibility?
इट डिस्क्राइब्स द मटेरियल, म्हणजे जे मटेरियल जे असेल त्याचे ससेप्टेबल किती असेल हे आपण त्यामध्ये सांगतोय. बरोबर, त्यासाठी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये उदाहरण दिलं होतं. चलो आता पुढे जाऊया. व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटर, व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटन्स. ठीक आहे, हे तुम्हाला आता कळलं असेल की आपण काय करतोय, आपण एनर्जी स्टोर करतोय. ठीक आहे, आता कॅपॅसिटरचं बिहेवियर म्हणजे इट इज लाईक अ बॅटरी. हाऊ कॅपॅसिटर बिहेव्स, इट बिहेव्स लाईक अ बॅटरी. म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये जी बॅटरी आहे, आता तुम्ही काय करता, मोबाईल एक तर मोबाईल तुम्ही आता दिवसभर तुम्ही त्याला यूज करताय. यूज केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही संध्याकाळी घरी जाताय तर त्याचं चार्जिंग तेवढं राहिलं असतंय का सकाळी जेवढं होतं तेवढं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय, पूर्ण त्याचा दिवसभर त्याचा वापर केल्यामुळे जी बॅटरी त्याची फुल होती ती परत कुठेतरी लो तुम्हाला दाखवत असते. ठीक आहे, मग आता बॅटरी चार्जिंग म्हणजे आपण काय बघतो मोबाईल मध्ये, फ्रॉम 1% टू 100%. हे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईल मध्ये दिसतंय. बरोबर, 100% म्हणजे काय झाले, बॅटरी फुल चार्ज झाली. 1% मध्ये काय म्हणतो आपण त्याला, लो चार्ज. बरोबर, म्हणजे तसंच कॅपॅसिटरचं पण बिहेवियर आहे. कॅपॅसिटर पण काय करतोय, कॅपॅसिटर पण हा फुल चार्ज करतोय, फुल चार्ज होतोय. आता तुम्ही आता आपले जुने जर टीव्ही जर तुम्ही बघितले तर ते बॉक्स टाईप टीव्ही होते. बरोबर, बॉक्स टाईप. तो बॉक्स टाईप म्हणजेच त्याचा पाठीमागं जर खोललं आपण, पाठीमागं जर बघितलं त्याचं कनेक्शन वगैरे, तर ते तुम्हाला एक ग्रीन कलरची प्लेट तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यावरती तुम्हाला नंबर ऑफ कॉम्पोनंट्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, मग त्या कॉम्पोनंट्स मध्ये बरेचसे कॉम्पोनंट आपण जोडलेले आहेत. म्हणजे रेजिस्टर असेल. ठीक आहे, रेजिस्टर तर तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, आता दुसरं म्हणजे कॅपॅसिटर म्हणजे तुम्हाला हा असा काहीतरी बघायला मिळेल, एक डबी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, डबी. त्याचबरोबर कॅपॅसिटर तुम्ही अशा पद्धतीने पण बघितले असतील, कार्बन कॅपॅसिटर्स. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने ते कॉम्पोनंट तुम्ही त्या प्लेटवरती जर बघितले असेल तुमच्या लक्षात येईल, दिस आर कॉल्ड ॲज अ कॅपॅसिटर. येते लक्षात, कॅपॅसिटर. मग कॅपॅसिटर पण काय करतो, चार्जिंगची प्रोसेस करतो. तुम्हाला आठवतं का बघा, एक एक्झाम्पल मी देतो. आपण ज्या वेळेला टीव्ही बंद करतो, म्हणजे बघा बॉक्स टाईप टीव्ही ज्या वेळेला आपल्याकडे होता, आता काय एलसीडी आले, एलईडी आले. ओके, पण ज्या वेळेला आपल्याकडे बॉक्स टाईप टीव्ही होते त्यावेळेला आपल्याकडे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आपण काय करायचं, टीव्ही ऑन करायचो आणि त्याचबरोबर टीव्ही आपण ऑफ करायचो. पण टीव्ही ऑफ केल्यानंतर तुम्ही जर बारकाईने जर लक्ष दिलं असेल तिथं, तर तुमचं असं लक्षात येईल की बंद केल्यानंतर पण त्या टीव्हीची लाईट चालू राहते. बरोबर, ठीक आहे. म्हणजेच काय मला सांगायचं आहे, तुम्ही समजा असं जर केलं, तुम्ही स्विच बंद केलं, टोटली तुम्ही स्विच बंद केलं, तिथून वायर काढली. ठीक आहे, आणि पाठीमागनं खोलायचं आणि तुम्ही त्या कॉम्पोनंटला कुठेतरी हात लावायचा, तुम्हाला 100% त्यामध्ये तुम्हाला करंट बघायला मिळेल. तुम्हाला नक्की शॉक बसणार. जरी तुम्ही त्या प्लग मधून जरी वायर काढली तरी ह्याचं कारण काय आहे, ड्यू टू दिस कॅपॅसिटर. तुम्ही टीव्ही चालू केली, तुम्ही टीव्ही चालू ठेवताय, तुम्ही सिरियल बघताय, तुम्ही मूवी बघताय, तो कॅपॅसिटर काय असतोय, कॅपॅसिटर फुल चार्ज होतो. कॅपॅसिटर काय होतो, फुल चार्ज होतो. मग आता मी काय केलं, हे सगळं कनेक्शन बंद केलं, वायर वगैरे काढली, पाठीमागून टीव्ही खोलला आणि पाठीमाग कॉम्प्युटर मध्ये मी कुठले हात लावला, तर तिथं मला करंट बसणार. व्हॉट इज द रिझन, ड्यू टू दिस कॅपॅसिटर. कारण टीव्ही चालू होता त्यामुळे कॅपॅसिटर काय होता, फुल चार्ज होता. बरोबर, मग आता तुम्ही टीव्ही बंद केलाय, बरोबर, पण सगळं बंद आहे, पण टीव्ही ऑफ तर झालाय, मग करंट फ्लो होतोय का, तर करंट फ्लो होतोय. मग तो करंट म्हणजे ड्यू टू दिस कॅपॅसिटर. येते लक्षात, ठीक आहे. तेवढी पॉवर नसेल पण थोडा ना थोडा करंट त्याच्यामध्ये फिरतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज जाणवतो की बाबा हा इथं आपल्याला शॉक असतोय. येते लक्षात, हे कशामुळे, ड्यू टू दिस कॅपॅसिटर. मग आता व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं आपल्याला काय करायचं आहे, त्याचं वर्किंग बघायचं आहे, हाऊ इट वर्क्स, त्याची कॅपॅसिटी कशी इन्क्रीज होईल. ओके, आता तुम्ही हल्ली मोबाईलमध्ये बघताय, आता वेगवेगळे मार्केटमध्ये मोबाईल्स इन्व्हेंट होत आहेत, म्हणजे नवीन तुम्हाला महिन्यात 2 महिन्यात नवीन मोबाईल तुम्हाला ऐकायला मिळतात. ठीक आहे, मग आता तुमच्या असं लक्षात आलं असेल, तुम्ही आता ज्या वेळेला कॉन्फिगरेशन ज्यावेळेला तुम्ही मोबाईलसाठी बघता, तुम्ही काय बघता, मोस्टली तुम्ही ती बॅटरी बघता. बॅटरी म्हणजे काय, की तिची पॉवर जास्तीत जास्त चालला पाहिजे म्हणून तुम्ही त्याची पॉवर बघता. मग तुमच्याकडे पॉवर कशी असते, आत्ता हल्ली आलेले 4000 मिली अँपियर, 5000 मिली अँपियर, 6000 मिली अँपियर, जेवढं मिली अँपियर जास्त म्हणजे तेवढा पॉवर चांगली आपण मोबाईल चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. बरोबर, म्हणजे असं कॉन्फिगरेशन आपण त्या मोबाईलमध्ये पाहत असतोय. मग आता तसंच मला काय सांगायचं आहे की नक्की हे कॉन्फिगरेशन बघतोय
चार्जिंग बघतोय. ठीक आहे. मग आता जे चार्जिंग आहे ते म्हणजे कॅपॅसिटर चार्जिंग बघतोय. मग आता बघा मी काय सांगतोय. आता काल आपण असं बघितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड आहे त्यामध्ये डायरेक्टली म्हटलं झालं की तुम्हाला पोलरायझेशन चार्जेस मिळतील किंवा इंड्युस्ड चार्जेस मिळतील. मग आता ह्या कॅपॅसिटरसाठी मी काय म्हणतोय बघा. या कॅपॅसिटरसाठी तुम्ही पहिल्यांदा 2 प्लेट्स कन्सिडर करा. सपोज मी ही एक प्लेट कन्सिडर केली. ठीक आहे. ह्या प्लेटला मी पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय केला. ह्या पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय केला म्हणजे काय केलं मी पोटेन्शियल मी त्याला जोडलं म्हणजे सप्लाय दिला. सप्लाय दिला म्हणजे काय पोटेन्शियल जोडला. पोटेन्शियल जोडल्यामुळे ह्या प्लेटवरती चार्जेस कोणते आले तर पॉझिटिव्ह चार्जेस आले. ठीक आहे. मेटल प्लेट आहे त्याला मी म्हणतो प्लेट P1. त्याला मी काय म्हणतो प्लेट P1. तसंच एका सर्टन डिस्टन्स वरती मी अजून एक प्लेट कन्सिडर केली विथ द सेम एरिया तेवढाच जेवढा या P1 चा एरिया आहे तेवढाच हा P2 चा एरिया आहे. मग ह्याच्यावरती कोणता चार्ज आला तर ह्याच्यावरती तुम्हाला निगेटिव्ह चार्ज बघायला मिळाला. तुम्ही एक प्लेट घेतली त्याचा एरिया किती A. एक प्लेट P2 कन्सिडर केली त्याचा एरिया किती त्याचा एरिया पण A म्हणजे दोघांचा एरिया काय सेम आहे. पण P1 वरती कोणता चार्ज तयार झाला तर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. मग P2 वरती कोणता चार्ज आला तर P2 वरती निगेटिव्ह चार्ज झाला म्हणजे अपोजिट. ठीक आहे. येणाऱ्या पोटेन्शियल पासून ज्या प्लेटला आपण पोटेन्शियल देतोय त्या प्लेटवरती नेहमी कोणता चार्ज असणार आहे पॉझिटिव्ह. मग त्याच्या अपोजिटला कोणता चार्ज असणार आहे निगेटिव्ह. हे एक लक्षात आलं. ओके. मग आता बघा जसं तुम्ही पोटेन्शियल देताय तसं इथं पोटेन्शियल काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज म्हणजे काय तुम्ही पोटेन्शियल सपोज दिले 5 व्होल्ट. मग पोटेन्शियल हळूहळू वाढणार ना. कुठून वाढणार तर 0 पासून 5 व्होल्ट पर्यंत वाढणार म्हणजे 0 होईल त्यानंतर 1 होईल त्यानंतर 2 होईल त्यानंतर 3 होईल त्यानंतर 4 होईल त्यानंतर 5 होईल. म्हणजे इथून ते 5 पर्यंत येण्यासाठी तो पोटेन्शियल काय करतोय इन्क्रीज करतोय. म्हणजे इथलं पोटेन्शियल इन्क्रीज झालं म्हणजे इथले चार्जेस पण काय झाले इन्क्रीज झाले. जसं पोटेन्शियल इन्क्रीज होतंय तसं चार्जेस इन्क्रीज होतात. म्हणजे तुम्ही आता चार्जिंगला लावला मोबाईल तर तुम्ही बघता ना पर्सेंटेज 1%, 2%, 3% म्हणजे ते हळूहळू काय होतं इन्क्रीज होतोय. म्हणजे थोडक्यात काय हे चार्ज तुमचे वाढतात. येते लक्षात. त्याला आपण म्हणतो चार्जिंग प्रोसेस. मग आता बघा आता दिस 2 प्लेट्स आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स d. मग ह्याच्यामध्ये काय असेल आपला डायइलेक्ट्रिकचं मटेरियल असेल. मग तो पोलर असेल नॉन पोलर असेल. मग आपण फक्त काय म्हणतो डायइलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे. मग डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केल्यानंतर त्याची कॅपॅसिटन्स किती वाढते त्याची कॅपॅसिटी किती वाढते किंवा सिंगल प्लेट मी घेतला तर त्याची कॅपॅसिटी किती असते हे आपण बघतोय. पण सध्या काय बघूया व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटर. कॅपॅसिटर म्हणजे काय. आता बघा इथं या प्लेटवरती कोणते चार्ज आले पॉझिटिव्ह. ह्या प्लेटवरती कोणते चार्ज आले निगेटिव्ह. म्हणजेच मला इथं काय मिळाली इथं मला इलेक्ट्रिक फील्ड मला मिळाली का ही इलेक्ट्रिक फील्ड मला मिळाली. आता मी काय म्हणतो बघा ह्या दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स मला घ्यायचा आहे. ह्या दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. मग आता पोटेन्शियल डिफरन्स मी काय म्हणतोय आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच मी म्हणतो V. पोटेन्शियल डिफरन्स मला काय पाहिजे इथं पोटेन्शियल डिफरन्स V पाहिजे. ओके. मग सपोज ह्या प्लेट P1 साठी मी जर पोटेन्शियल घेतलं V1 चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह त्यामुळे इथं चार्ज काय येणार प्लस V1. इथं पोटेन्शियल काय येणार P2 वरती कोणता चार्ज आहे मायनस त्यामुळे इथं येणार मायनस V2 प्लस V1 मायनस V2. ठीक आहे. मग आता पोटेन्शियल डिफरन्स किती येणार V1 मायनस V2 V1 मायनस V2 which is equal to V. असं घेणार आपण पोटेन्शियल डिफरन्स. V कुठं जोडला P1 ला जोडला कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह त्यामुळे पोटेन्शियल झाला मी किती म्हणलंय प्लस V1. त्यानंतर दुसरी प्लेट पुढे आहे त्याच्यावरती पोटेन्शियल किती आलं मायनस. का मायनस कारण प्लेटवरती चार्ज कोणता आहे मायनस चार्ज. बरोबर. आता ह्या दोघांच्या मध्ये मला काय बघायला मिळतंय इलेक्ट्रिक फील्ड. आता मी काय म्हणतो बघा इमॅजिन हिअर देयर इज अ टेस्ट चार्ज. एक टेस्ट चार्ज मी कन्सिडर केला तो म्हणजे किती Q0. आता इलेक्ट्रिक फील्ड तर आहे ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आता हा चार्ज मी कन्सिडर केला. आता मी काय म्हणतोय ह्या चार्जला मला इकडे मूव्ह करायचा आहे. कोणता चार्ज आहे तर हा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे त्याला मला काय करायचं मूव्ह करायचं. कुठं मूव्ह करायचं आहे तर ह्या पॉझिटिव्ह चार्ज कडे. आता एक तर हा पॉझिटिव्ह आहे हा पण पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय होणार त्याला रिपल्शन मिळणार का त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न होणार. मग आता रिपल्शन फोर्स त्याच्यावरती अप्लाय करतोय. मग अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या विरोधात आपण काय करतोय त्याच्यावरती वर्क डन करतोय. म्हणजेच काय
अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट साइडला त्याला आपण घेऊन निघालोय, म्हणून त्याच्यावरती काय झालंय, वर्क डन झालंय. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, वर्क डनचा फॉर्म्युला तर म्हणजे W = QV. आठवतंय का, हे आपण ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा, हा टेस्ट चार्ज मी कुठं कन्सिडर केलाय, नियर P2 पासून मी त्याला P1 च्या बाजूला घेऊन जातोय, म्हणजे एका कंडक्टर पासून मी दुसऱ्या कंडक्टरला घेऊन जातोय, म्हणजे त्याच्यावर काय झालं, वर्क डन झालं. मग आता इथं मी जर बघितलं, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, then V is also directly proportional to Q. कसं येतंय बघा, हे रिलेशन इथं वापरू नका. इथं काय होतंय बघा, तुम्ही ह्या Q0 ला तुम्ही या बाजूला घेऊन आला, त्याच्यावरती काय झालं, त्याच्यावरती वर्क डन झालं. मग ते वर्क डनचं इक्वेशन आपल्याला माहित आहे, ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. वी नो दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला, W = QV. मग आता इथलं मी जर रिलेशन जर बघितलं, तर हे रिलेशन मला असं मिळालं का, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज Q. मग आता जर आपल्याला हे रिलेशन मिळत असेल, तर आपल्याला ह्या रिलेशन वरून आपल्याला काय मिळतंय, तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. म्हणजेच कसं, पोटेन्शियल वाढत गेलं की याचा चार्ज पण काय झाला, वाढला. म्हणून मी काय म्हटलं, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. म्हणजे काय मिळालं, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, देन V इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. कळालं का, समजलं इथपर्यंत. वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. या रिलेशन वरून पोटेन्शियल अप्लाय केलं, चार्जेस वाढत गेले. ठीक आहे, म्हणजे जसं पोटेन्शियल इन्क्रीज झालं, चार्जेस पण काय झाले, इन्क्रीज झाले. हेन्स V इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. समजलं इथपर्यंत, कळालं. ठीक आहे. मग आता बघा, W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, हेन्स V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. आता इथलं फक्त रिलेशन घेऊया आपण. आता रिलेशन काय आहे बघा, मी जर असं म्हणलं, Q/V इज इक्वल टू कॉन्स्टंट. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q आहे ना, म्हणजे हा V इक्वल टू कॉन्स्टंट Q असं येणार ना. V इक्वल टू कॉन्स्टंट Q किंवा Q इक्वल टू कॉन्स्टंट V. मग Q/V इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. Q/V इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. म्हणजेच हा कॉन्स्टंट म्हणजे काय, दिस कॉन्स्टंट इज नथिंग बट द C. कॉन्स्टंट काय आहे, इट इज नथिंग बट C. and what is C? C is called as a capacitance of a capacitor. C is called a capacitance of a capacitor. म्हणजे जो कॅपॅसिटर आपण जो कन्सिडर करतोय, त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती आहे, तर C is equal to Q/V. म्हणजे एवढी कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटरची असणार आहे, एवढी कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटरची असणार आहे. म्हणजे किती, तर C is equal to Q/V. मग दिस इज युअर फॉर्म्युला. मग सपोज मी कॅपिटल Q कन्सिडर केला, तर C is equal to किती येणार, C is equal to Q/V. C is what? C is nothing but constant. It is called as a capacitance. समजलं इथपर्यंत, समजलं. ठीक आहे, ओके. मग आता मी 2 ओळी लिहून देतोय, ते तेवढं नोट डाऊन करून घ्या. ओके, डायग्राम फक्त समजण्यासाठी आहे, ड्रॉ नाही केली तरी चालेल. ठीक आहे, नंतर आपण त्याला ड्रॉ करतोय. ठीक आहे, त्याला खाली द पोटेन्शियल डिफरन्स V is the work done to carry unit positive charge Q0 from conductor P2 to P1 against the field. कुठली फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड तरी चालेल. ठीक आहे, हेन्स किंवा therefore work done is directly proportional to Q. Then V is also directly proportional to Q.
then V is also directly proportional to Q. Then the ratio Q upon V is equal to constant, where constant is called as a capacitance. Constant C is called as a capacitance. They have the constant C is called capacitance. असं लिहून घ्या. पॉज करून नोट डाउन करा. पॉज करून नोट डाउन करा. पॉज करून नोट डाउन करा. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, पुढे जाऊया. काय मिळाला फॉर्म्युला? तर फॉर्म्युला आपल्याला असं मिळाला C इज इक्वल टू Q अपॉन V. ठीक आहे. C म्हणजे काय? C इज कॅपॅसिटन्स. C म्हणजे काय? कॅपॅसिटन्स इज इक्वल टू Q म्हणजे काय? चार्ज. आणि V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. C इज इक्वल टू Q अपॉन V. मग आता SI युनिट काय आहे? SI युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅराड. कॅपॅसिटन्स कशामध्ये मेजर करतो आपण? फॅराड मध्ये मेजर करतो. ठीक आहे. फॅराडेज लॉ आपण वगैरे माहिती आहे आपल्याला. मग ते सायंटिस्टच आहेत, त्यांनी ते प्रूव्ह केलं की जेणेकरून त्यांनी स्वतःच नाव दिलं. हेन्स कॅपॅसिटन्स इज द युनिट फॅराड. कॅपॅसिटन्स युनिट काय आहे? फॅराड. इट इज मेजर्ड इन फॅराड. मग आता मी असं म्हणू शकतो कॅपॅसिटन्स युनिट काय मिळालं? फॅराड. म्हणजेच मी आता असं लिहू शकतो 1 फॅराड इज इक्वल टू चार्ज किती येणार? 1 कूलम एवढा चार्ज येणार आणि 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स येणार. ठीक आहे. कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स किती आहे? म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे? 1 फॅराड एवढी कॅपॅसिटी आहे. मग त्याला चार्ज किती द्यावा लागला? 1 कूलम एवढा चार्ज द्यावा लागला. किती पोटेन्शियल डिफरन्सला? 1 व्होल्टच्या पोटेन्शियल डिफरन्सला. ठीक आहे. मग आता डेफिनेशन लिहायचं आहे 1 फॅराड साठी. 1 फॅराड काय ना? 1 फॅराड a capacitor has a capacitance of 1 farad. A capacitor has a capacitance. A capacitor has a capacitance of 1 farad. A capacitor has a capacitance of 1 farad if potential difference across it rises by 1 volt. If potential difference across it rises by 1 volt, then when 1 coulomb of charge is given to it, when 1 coulomb of charge is given to it. ठीक आहे. 1 फॅराडला 1 फॅराड साठी डेफिनेशन लिहून घ्या. 1 फॅराड साठी. ओके. 1 फॅराड साठी a capacitor has a capacitance of 1 farad if potential difference across it rises by 1 volt when 1 coulomb of charge is given to it. म्हणजे 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल दिलं. किती चार्ज आला? 1 कूलम एवढा चार्ज आला. मग त्याची ज्यावेळी कॅपॅसिटी मेजर केली तर किती मिळाला? आपल्याला मिळाला तो म्हणजे 1 फॅराड. समजलं इथं बरे? ठीक आहे. आता आपल्याला एसआय युनिट लिहिलंय तसं आपल्याला डायमेन्शन पण लिहायचे त्याचे. मग आता डायमेन्शन काय येणार बघा बरं. डायमेन्शन आता फॉर्म्युला काय? C इज इक्वल टू Q अपॉन V. बरोबर. मग Q ला किती येणार? Q ला येणार तो म्हणजे IT I1 T1. I म्हणजे करंट ना, एम्पियर. A म्हणलं तरी चालेल. आता V चं कसं घेणार? V म्हणजे IR येणार नाही. V इज इक्वल टू IR घेतलं तर ते तुमचं रॉंग होणार. IR चा फॉर्म्युला यूज करायचा नाही. तुम्हाला V म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे? W इज इक्वल टू QV. म्हणजे V इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. मग V चं पहिल्यांदा डायमेन्शन फाइंड करायचं. आता वर्क डन म्हणजे काय येणार?
एनर्जी L2m1t-2 पुन्हा चार्ज आला, चार्जला किती म्हणलं आपण I1t1 म्हणजे आता हे डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला घेऊन जावा L2m1t+1 वरती गेला -1 -2 -3 I1 प्लस आहे वरती गेला मायनस आला म्हणजेच I-1 ठीक आहे. आता ही मिळाली तुम्हाला V ची व्हॅल्यू. ही V ची व्हॅल्यू तुम्ही पुट करा किती येतंय L2m1t-3 I-1 ठीक आहे. आता सगळा डिनॉमिनेटर परत वरती घेऊन जावा किती येते बघा बरं L2 वरती गेला L-2 M1 वरती गेला M-1 t-3 वरती गेला +3 +1 t4 I-1 वरती गेला -1 +1 झाला +1 +2 I2 हे झालं तुमचं डायमेन्शन. नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करा. केलं नोट डाऊन. पॉज करा. नोट डाऊन करा. रब करो. ओके ठीक आहे. समजलं कॅपॅसिटन्स. आता आपल्याला काय करायचं आहे त्याचे आपल्याला युनिट्स मेजर करताना आपण सब मल्टिपल्स मध्ये मेजर करतो. ठीक आहे. मग आता कॅपॅसिटरचं आपल्याला युनिट मिळालं ते म्हणजे कशात मेजर करतोय फॅरॅड. ठीक आहे. मग आता फॅरॅड म्हणजे हे युनिट मोठं आहे मग आपल्याला ते लहान करायचं असेल मग आपण काय म्हणू शकतो मायक्रो फॅरॅड. ठीक आहे. मायक्रो फॅरॅड F कॅपिटल. त्याचबरोबर मिली फॅरॅड सिक्वेन्स मध्ये जाऊया. मिली फॅरॅड मायक्रो फॅरॅड त्याच्यानंतर नॅनो फॅरॅड त्यानंतर पिको फॅरॅड. ठीक आहे. त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. कन्व्हर्जन काय मिलीला किती येणार 10⁻³ फॅरॅड. मायक्रो फॅरॅड म्हणजे किती 10⁻⁻6 फॅरॅड. नॅनो फॅरॅड म्हणजे 10⁻⁹ फॅरॅड आणि पिको म्हणजे 10⁻12 फॅरॅड. ठीक आहे. हे कन्व्हर्जन लिहून घ्या. इथे येणार 1 बरं का नाहीतर तुम्ही म्हणणार इथं काही दिलं नाही सरांनी. 1 मिलीफॅरॅड म्हणजे किती 10⁻³ फॅरॅड. 1 मायक्रोफॅरॅड म्हणजे 10⁻6 फॅरॅड. 1 नॅनोफॅरॅड म्हणजे 10⁻9 फॅरॅड आणि 1 पिकोफॅरॅड म्हणजे 10⁻12 फॅरॅड. समजलं का बरं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट प्रिन्सिपल ऑफ ए कॅपॅसिटर. प्रिन्सिपल ऑफ ए कॅपॅसिटर. प्रिन्सिपल ऑफ ए कॅपॅसिटर. आता इथं प्रिन्सिपल म्हणजे काय सांगायचं आपल्याला. इथं प्रिन्सिपल म्हणजे त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी कधी आणि केव्हा इन्क्रीज होते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कॅपॅसिटी कधी आपण वापरू शकतो. नाहीतर असं व्हायला नको की कॅपॅसिटर चार्ज केला लगेच संपलंय असं व्हायला नको ना. त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज झाली पाहिजे. म्हणजे जसं आता मोबाईल काय करतो तुम्ही आता मिली एम्पियर बॅटरी बघता की जेणेकरून 3000 एम्पियर 4000 एम्पियर असं बघताय की जेणेकरून तो जास्त वेळ चालेल. बरोबर का. म्हणजेच एनर्जी त्याच्यामध्ये जास्त स्टोअर होते तसं आपल्याला बघायचं आहे. मग समजा तो चार्ज झाला मी 2 मिनिटात वापरला आणि ते चार्जिंग संपलं असं झालं तर मग तसं आपल्याला कॅपॅसिटी नको आहे. त्याची कॅपॅसिटी काय पाहिजे आपल्याला जास्त पाहिजे. मग तीच कॅपॅसिटी आता बघूया. मग सपोज मी पहिल्यांदा एक प्लेट कन्सिडर करतो त्याला म्हणतो प्लेट P1. ठीक आहे. ह्या प्लेटला मी चार्ज दिला. कोणता चार्ज मिळाला तो चार्ज म्हणजे मला मिळाला पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि ह्या प्लेटचा एरिया किती आहे तर एरिया A. आणि ह्या प्लेट P1 ला मी पोटेन्शियल अप्लाय केलं. काय अप्लाय केलं पोटेन्शियल. मग ह्याला मी म्हणतो V1 असं पोटेन्शियल अप्लाय केलं. मग V1 एवढं पोटेन्शियल दिलं तर किती चार्ज आला तर प्लस चार्ज आला. ओके. मग ह्या प्लेट P1 ची कॅपॅसिटी मला किती मिळाली तर P1 ची कॅपॅसिटी मला मिळाली C1 = Q/V1
V1. चार्ज तेवढं राहणार ना सगळीकडं, बरोबर. ठीक आहे, चार्ज मध्ये काय चेंजेस होणार आहेत का? नाही. म्हणजे जेवढा V वाढला तेवढाच पोटेन्शियल वाढला. मग V किती वाढला? सॉरी, जेवढा V वाढला तेवढा चार्ज वाढला. ठीक आहे, म्हणजे चार्ज किती, तर आपण Q असं कन्सिडर केलं. ह्याच्यावरती टोटल चार्ज किती आला? Q एवढा चार्ज आला. ओके, मग त्याची कॅपॅसिटी मला किती मिळाली? C1 is equal to Q upon V1. ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके, आता मी काय करतो, एका डिस्टन्स वरती मी अजून एक प्लेट कन्सिडर करतो. त्या प्लेटला मी म्हणतो लेट इट बी P2. लेट P2 be the plate having area same to plate P1. म्हणजे P1 चा जेवढा एरिया होता तेवढाच मला P2 चा एरिया मला मिळतोय. ओके, मग आता P1 वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. मग आता बाय इंडक्शन मेथड, इंडक्शन मेथड म्हणजे काय? इंड्यूस्ड चार्जेस आपण म्हटलं होतं का? इंड्यूस्ड चार्जेस पोलरायझेशन मध्ये काय केलं, इकडे मला जर पॉझिटिव्ह मिळाला तर इकडे मला काय मिळतोय? निगेटिव्ह. मग तसंच इथं जर मला पॉझिटिव्ह मिळालं तर इकडे मला काय मिळणार आहे? इथं मला मिळणार आहे तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरती पोटेन्शियल किती बघितलं आपण? प्लस V1. आता इथलं पोटेन्शियल किती असणार आहे? मायनस V1. ओके, मग आता जसं मी आता एका डिस्टन्स वरती मी ज्या वेळेला प्लेट P2 इन्सर्ट केला तर आता काय करेल? आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. ह्या दोघांच्या मध्ये काय होईल? अट्रॅक्शन होईल का रिपल्शन होईल? अट्रॅक्शन होईल. अट्रॅक्शन म्हणजेच काय? इकडचे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस काय करतील? फ्लो होतील. मग आता चार्जेस फ्लो झाल्यामुळे इकडची चार्जची क्वांटिटी काय झाली? कमी कमी होत गेली का? बरोबर. म्हणजे बघा, मी ज्यावेळेला V1 एवढं पोटेन्शियल अप्लाय केलं तर इथं Q एवढा चार्ज आला. पण जसं मी अजून एक प्लेट मी पुढे प्लेस केली विथ पोटेन्शियल मायनस V1, मग त्यामध्ये चार्ज कोणता येतं? मायनस चार्ज. मग मायनस आणि प्लस काय होणार? अट्रॅक्शन. म्हणजे हा मायनस काय करतोय? ह्या चार्जला अट्रॅक्ट करतोय. म्हणजे इथले चार्जेस काय झाले? पुढे सरकले. मग आता इथले चार्जेस जर पुढे सरकले तर इथली क्वांटिटी कमी झाली का? ह्या P1 वरची क्वांटिटी कमी झाली. कमी झाली म्हणजे पोटेन्शियल आता काय झाला? परत इकडचं कमी झालं पोटेन्शियल, कारण चार्जेस इथले निघून गेले. बरोबर. म्हणजे जसा इथं दोघांचं अट्रॅक्शन झालं की हा चार्ज पुढे सरकला. चार्ज पुढे सरकल्यामुळे इथलं चार्ज काय झाली? क्वांटिटी कमी झाली. म्हणजे तिथलं पोटेन्शियल काय झालं? कमी झालं. पण पोटेन्शियल अप्लाय करत असल्यामुळे परत काय होणार आहे? परत ह्याच्यामध्ये चार्जेस काय होणार आहे? वाढत जाणार आहे. ठीक आहे, मग आता ही प्रोसेस तुमची सतत चालू राहिली. ही प्रोसेस तुमची काय झाली? सतत चालू राहिली. मग त्याचबरोबर त्याचा आउटर सरफेस मी कुठं कनेक्ट केला? इट इज कनेक्टेड टू दी अर्थ. इट इज कनेक्टेड टू दी अर्थ. अर्थ म्हणजे काय आठवते का तुम्हाला? अर्थिंग तुम्हाला माहित असेल. अर्थिंग आपण म्हणतो ना, कनेक्शन ज्या वेळेला इलेक्ट्रिकल सर्किट ज्या वेळेला घेतो आपण अर्थिंग असं म्हणतो. तुमच्या लक्षात असेल, आता बाहेर रोडच्या स्ट्रीट वरती चालू जाताना तुमच्या लक्षात येत असेल की डाम्स वगैरे लावलेले आहेत लाईटचे, जिथून त्यांनी तारा पास केलेले आहेत. बरोबर. मग तो डाम जर तुम्ही बघितला तर त्याच्या डामला तिरकी अशी, म्हणजे असा जर डाम असेल तर ह्या डामला इथे एक तिरकी अशी एक वायर जोडलेली असते आणि ते ग्राउंडला कनेक्शन केलेलं असतं. ग्राउंडला कनेक्शन. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, हे कुठं जोडलंय? अर्थला जोडलंय. त्याला आपण काय म्हणतोय? अर्थिंग. म्हणजेच काय केलं? कॅपॅसिटरचा प्लेट P2 इज कनेक्टेड टू दी अर्थ. मग आता बघा मी काय सांगतोय, इथं पॉझिटिव्ह घेतला बाय इंडक्शन मला P2 वरती कोणता चार्ज मिळाला? निगेटिव्ह. मग आता आतल्या बाजूला जर निगेटिव्ह असेल तर बाहेरच्या बाजूला मला काय मिळेल? पुन्हा बाय इंडक्शन मेथड पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस पॉझिटिव्ह चार्जेस आर रिमूव्ड टू दी अर्थ किंवा सेंड टू दी अर्थ. ठीक आहे, समजतंय मी काय सांगतोय? पहिल्यांदा प्लेट P1 घेतला. ठीक आहे, P1 ला पोटेन्शियल किती अप्लाय केला? V1. त्याच्यावर चार्ज किती आला? तर Q एवढा चार्ज आला. ओके, ह्याच्यावर पोटेन्शियल किती मेजर केला? तर प्लस V1. म्हणजे कॅपॅसिटी मला किती मिळाली? C1 is equal to Q upon V1. त्याच्यानंतर एक डिस्टन्स घेऊन मी काय केलं? अजून एक प्लेट मी प्लेस केली. जेवढा P1 चा एरिया आहे तेवढाच मी P2 चा एरिया कन्सिडर करून दुसरी प्लेट मी काय केली? प्लेस केली. प्लेस केल्यामुळे इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे बाय इंडक्शन मेथडनं मला काय मिळाला? निगेटिव्ह चार्ज. पण निगेटिव्ह चार्ज मिळाला मला पोटेन्शियल काय मिळालं? मायनस V1. ओके, मग आता मी इथं काय म्हणतो? इथं V1 म्हणलंय ना, इथं मी त्याला प्लेट P2 असल्यामुळे मी त्याला V2 म्हणतो. ठीक आहे, मायनस V2. मग आता चार्ज कोणता इथं? मायनस साइन. ओके, मायनस Q. आता इंडक्शनच्या मेथडमुळे मला इकडच्या बाहेरच्या बाजूला
पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, दोघांच्या मध्ये काय झालं अट्रॅक्शन, म्हणजे इकडच्या पॉझिटिव्ह चार्जेस कमी झाले आणि इकडे पुढे पास केले, त्यामुळे तो कुठे गेला पलीकडे गेला, कारण ही जागा त्याची कोणती आहे निगेटिव्हची जागा आहे, त्यामुळे तो त्याला कुठे पाठवला पलीकडे पाठवला. कारण आता काय झालं ही प्रोसेस सतत चालू राहिली, म्हणजे इथले चार्जेस कमी झाले, त्यानं पुढे घेतले, कॅन्सल झाले, पुढे पाठवले, येते लक्षात. कॅन्सल झाले म्हणजे इकडचे पण निगेटिव्ह कमी कमी होत जाणार ना, बरोबर, त्यामुळे पलीकडे काय होणार आहे पॉझिटिव्ह चार्जेस परत पुढे जातील, येते लक्षात. मग ही प्रोसेस सतत वाढत असल्यामुळे आता हिची कॅपॅसिटी मला मेजर करायची आहे. मग हिची कॅपॅसिटी आता किती म्हणू C2 विच इज इक्वल टू चार्ज मला किती मिळणार, तर टोटल चार्ज मी आता Qच कन्सिडर करतो, पण आता पोटेन्शियल डिफरन्स मला किती मिळणार बघा बरं. कॅपॅसिटी आपण बघतोय इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, परत तो बाहेर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ही प्रोसेस तुमची चालू राहिली, म्हणजे इथले काही कमी झाले, परत हा चार्ज पुढे गेला, इथं परत चार्जेस वाढत गेले, ठीक आहे, चार्जेस वाढले कमी झाले, परत पोटेन्शियल अप्लाय केलेलंच आहे, त्यामुळे चार्जेस काय होणार आहे वाढत जाणार आहे, त्यामुळे चार्ज तुम्हाला Q मिळणार आहे, फक्त त्याचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. मग तो पोटेन्शियल डिफरन्स मला किती मिळेल, तर इथं प्लस V1 इथं मायनस V2, मग टोटल पोटेन्शियल मला किती मिळणार आहे V1 मायनस V2, ठीक आहे. मग ह्या दोन प्लेटची कॅपॅसिटी मला एवढी मिळाली, त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. समजलं का. P1 साठी कॅपॅसिटी किती C1 इज इक्वल टू Q अपॉन V1, आणि दोन्ही प्लेट ज्यावेळेला जोडतोय त्यावेळेला त्याची कॅपॅसिटी किती येते C2 इज इक्वल टू Q अपॉन V1 मायनस V2, कारण ह्या फक्त P1 ची कॅपॅसिटी आहे, आता ह्या होल सेटची कॅपॅसिटी आहे C2, बरोबर. मग आता कोणता ग्रेटर आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे, म्हणजे कोणाची कॅपॅसिटी जास्त आहे हेच आपल्याला बघायचं होतं ना. मग आता C1 ची जास्त आहे का C2 ची जास्त आहे, मग आता बघा बरं, इथं तुमच्याकडे फक्त V1 आहे, इथं तुम्हाला V1 मायनस V2 आहे, म्हणजे इमॅजिन करूया V1 आपल्याकडं 5 व्होल्ट आहे, V1 आपल्याकडं 5 व्होल्ट आहे, आणि इथं 5 मायनस V2 आहे, 5 मायनस V2, ओके. मग तो सपोज V2 आपल्याकडे किती असेल 2 व्होल्ट असेल, V2 आपल्याकडे किती असेल 2 व्होल्ट असेल, म्हणजे 5 मायनस 2 मध्ये किती आला 3 व्होल्ट, म्हणजे तुम्हाला इथला पोटेन्शियल डिफरन्स किती मिळाला V इज इक्वल टू 3 व्होल्ट. म्हणजे आता बघा C इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V, C इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V, जिथं पोटेन्शियल कमी तिथं कॅपॅसिटी जास्त, इथं मला मिळतोय 5 व्होल्ट, इथं मला किती मिळणार आहे 3 व्होल्ट, म्हणजे पोटेन्शियल कोणाचा कमी आला या दोघांपैकी 1 का 2 इक्वेशन नंबर, म्हणजे इथं तुम्हाला कॅपॅसिटी काय मिळणार आहे जास्त. म्हणजे मी असं म्हणू शकतो from 1 and 2 equation we say C2 is greater than C1, C2 is greater than C1. Got it my point? समजलं, कळलं का. कळलं इथपर्यंत. C2 is equal to Q upon V1 minus V2 इक्वेशन नंबर 2, आणि C1 is equal to Q upon V1 इक्वेशन नंबर 1. मग दोन्ही इक्वेशन कंपेअर केले, मग आता आपल्याला काय कळालं तिथलं पोटेन्शियल 2 चं इक्वेशन मधलं काय होणार कमी होणार, मग कमी झाल्यामुळे C2 ची कॅपॅसिटी काय झाली वाढली. मग हेन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 C2 is greater than C1. म्हणजे आपल्या लक्षात काय आलं की ज्या वेळेला दोन पॅरलल प्लेट आपण ज्या वेळेला कन्सिडर करतोय त्यावेळेला त्याची कॅपॅसिटी काय असणार आहे पहिल्यापेक्षाही जास्त मिळणार आहे. म्हणून आपण काय करतोय त्या कॅपॅसिटरसाठी आपण नेहमी काय करतोय दोन प्लेट्स आपण कन्सिडर करतोय. मग P1 वरती कोणता चार्ज येणार पॉझिटिव्ह आणि P2 वरती कोणता चार्ज येणार निगेटिव्ह. येते लक्षात. ठीक आहे. मग आता इथलं इम्पॉर्टंट काय आहे इम्पॉर्टंट फक्त इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. आता ह्याच्या नोट्स तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहेत मग तुम्ही ते रीड करून तुम्ही ते तुमच्यामध्ये लिहून काढा नाहीतर मी तुम्हाला नोट्स मी हे देतोय. येते लक्षात. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. फक्त काय करा ह्या लेक्चरचं टेक्स्टमध्ये जे थेरॉटिकल आहे तेवढं फक्त तुम्ही ते व्यवस्थित रीड करा. ठीक आहे. आणि मग हे लेक्चर किंवा हे लेक्चर बघून तुम्ही ते रीड करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. होप सो तुम्हाला हे लेक्चर आजचं आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करा. लाईक करून त्याला प्लीज शेअर करा तुमच्या मित्रांच्या बरोबर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.